श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। पुष महिना सुरू आहे आणि आज आहे महिन्यातला तिसरा रविवार। आपल्या संस्कृतीत पुष महिन्यातील रविवाराला खूप महत्त्व असते। आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही कशी केली, शंभूसाठी आज काय खास बनवलं आणि संध्याकाळी आमच्यासोबत काय छोटासा प्रसंग घडला, हे सगळं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हा ब्लॉग आहे रविवारचा। तर पुष महिन्यातल्या रविवारी सूर्यनारायणची पूजा केली। तर तीच माझ्या पूजेची तयारी चालू आहे सध्या। सर्व साहित्य काढून घेतलं पूजेसाठीचं आणि सर्वात पहिल्यांदा इथं मी तुळशीला पाणी घालायला घेतलेलं आहे। तर ही पूजा न सूर्य निघायच्या आधी केली जाते। तर म्हणून सकाळचे लवकर कामं आवरले आणि फ्रेश होऊन घेतला, आंघोळ ते झाली आणि देवासाठी फुलं तोडून आणली। तर देवपूजेला फुलं नसले ना तर पूजा केल्यासारखीच वाटत नाही, फुलं असले ना तर खूप मस्त वाटतं। तर इथं मी सगळी आता सकाळचे कामं ते आवरून आंघोळ ते करून घेतली, फुलं तोडून आणले, आधी तुळशीला पाणी घालून घेतलं आणि पूजेसाठीची तयारी आधीच करून घेतली होती। ताटामध्ये सर्व साहित्य, वस्त्रमाळ केल्या, सर्व फळं काढून घेतले। 5 फळं असतात पूजेसाठी, खारीक, खोबरं, हळकुंड। तर आता इथं मी तुळशीची पूजा करून घेतलेली आहे। पाणी घातलं, हळदी कुंकू लावून घेतलं, नमस्कार केला, इथं फुलं वाहिले आणि लगेच आता सूर्यनारायणची पूजा करायला घेतली। तर इथं मी छोटासा चौरंग घेतलेला आहे, त्यावरनं सूर्यनारायणचा रांगोळीनं सूर्यनारायण काढायचं असतं। तर छापा असला ना तर खूप मस्त येतो, पण छापा नव्हता म्हणून मी हातानंच काढून घेतला। हळदी कुंकू वाहिलं, फुलं वाहिले। ह्या सीझनमध्ये पुष महिन्यामध्ये जे फुलं असतात ना ते सूर्यनारायणला वाहिले जातात। तर इथं माझ्याजवळ बोरं, गांजर, वटाण्याच्या शेंगा ते होत्या, तितकं वाहिलं मी। वाळूक भेटलं ना तर खूप मस्त वाळूक पण असतं पूजेसाठी आणि 5 फळं घेतलेली इथं, खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम। आता इथं सर्व पूजा वाढून घेतलेली आहे मी, धूप ते लावली। आता इथं सूर्यनारायणला ओवाळायचं असतं। तर ह्या पुष महिन्यातनं खेड्यापाड्यातनं खूप मस्त असतंय, एकमेकींना चहा पिण्यासाठी घरी बोलवलं जातं। आणि हे उपास कसा असते ना, दुपारीच उपास सोडायचा असते सूर्य मावळायच्या आधी 4 वाजता। तर सकाळी मस्त सूर्यनारायण निघायच्या आधी माझी सूर्याची पूजा झालेली आहे। आता लगेच घरात आले मी आणि घरातल्या पण देवाची पूजा करून घेतलेली आहे। तर मस्त देवाला आंघोळ घालून घेतली, हळदी कुंकू, अष्टगंध ते व्हायला आणि लगेच फुलं ते आणून पूजा झाली आणि लगेच स्वामीचरित्र वाचून घेतलं। मी रोजचे 3 अध्याय स्वामीचरित्र वाचते आणि 1 माळ। तर आज मस्त पुष महिन्यातल्या तिसऱ्या रविवारची माझी पूजा झालेली आहे आणि घरातल्या पण देवाची मस्त अशी पूजा झालेली आहे। तर घरात पूजा झाली ना तर खूप मस्त वातावरण वाटते आणि खूप मला तर न पूजा केल्याशिवाय सकाळी लवकर करमतच नाही। अजून आता चहा प्यायचा राहिलाय, कारण सकाळी उठल्या आधी चहा लागतं। आता पूजा झालेल्या आहेत, सूर्यनारायणची पण पूजा केलेली बाहेर आणि घरातल्या देवाची पूजा झालेली आहे। स्वामीचरित्र वाचलं तर काय झालं ना, तर इतके असे पांढरी फुलं उरलेत बघा हे। तर म्हणलं याचा मस्त देवघराला हार करते। मस्त छान देवाची पूजा झालेली आहे, सगळीकडे प्रसन्न वातावरण झालेलं आहे। केलेलं आहे मी, फुलं उरलेत अजून पण, आज खूप जास्त झाडाला फुलं निघालते। देवाला इतके वाहून तरी पण इतके उरले होते, तर मी याचा असं देवघराला हार केलाय। तर आमच्या शंभूचं चाललंय मामा लावून द्या, उठलंच असं। शंभू इकडे बरं, तुमचे पण मुलं मामा बघतात का मोबाईल? आमच्या मुलं मोबाईल बघायला आणि शाळा नाही तर उठलं तसं लावलंय मोबाईल। शंभू मोबाईल तुला काय ऐक ना इकडे, तुला मॅडम काय म्हणल्या, मोबाईल बघितल्या अशी डोळे खराब होतील ना, मग असं करते माणूस माहितीये का, मोबाईल जास्त बघून बघ मी बघा ना जे करायची सकाळी चार्जिंग संपली, तू जाऊ का चार्जिंग संपली, चार्जिंगला लाव बरं, जाय चार्जिंग संपली मोबाईलची। इतकं शाटले करायला लावायला मोबाईल नाही दिला कमी दिला। तुला शाळा जायचं नाही, हा शाळा जायचं नाही का तुला? जाय का शाळा? बघ ना शाळा, मला सुट्टी आहे म्हणणं, शाळेला सुट्टी आहे म्हणणं। आणि मी मोबाईल साठी रडायला आहे आमचा शंभू आज सकाळपासून। चल मग शाळा सोडते तुला रविवारची, चल संडे फंडे म्हणा। तर आज सुट्टी आहे आमच्या शंभूला, आता सारखा मोबाईल बघायचा म्हणाला, सकाळपासून सारखा रडायलाय मोबाईल द्या म्हणून। तुमची पण मुलं बघतील का सांगा बरं मोबाईल आमच्या शंभूला? नाही बघा मी नाही बघा म्हणायला मोबाईल।
तर आज रविवार आहे, थोडं निवांत आहे, कारण सुट्टीचा दिवस असला की थोडंसं स्वयंपाकाची याची गडबड नसती. तर मस्त सूर्यनारायणची पूजा झालेली आहे, घरातली देवपूजा झालेली आहे. आता चहा प्यायचा आहे, कारण चहा पिल्याशिवाय पुढची कामं सुधारत नाहीत. तर आता मस्त चहा पिऊ. तू बिस्किट खा नाही, चहा कशाला खायचं तुला? वाट्यान ना घरातून भांडे तुला भांडे आपण बसलो त्याला जागा नाही देतो वाट्याची. हे नको त्याला नाही चव. ती ग्रीन टी प्यायली बाबा. हे आमच्यासाठी ती डेअरीवाले माणसासाठी. तुला म्हणून घेऊ नको हे होतं मला हे ढेरी किती वाढायली ती हाय लिमिट ढेरीवाले लिप्टॉनची आणली. पीक पिण्यासाठी आणणार होती का? मी आता काही हडवून काय पाहिजे सरे पिऊ पिऊ. आज सुट्टीचा दिवस होता म्हणून निवांत कामं चालू होते. सकाळचं मस्त निवांत गप्पा मारीत मारीत चहा पेला, त्यांना ग्रीन टी पिलेली आहे. आता सकाळचे सगळे कामं आवरायचे आणि शंभूसाठी लाडू करायचे आहेत. सकाळचा त्यांचा नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे. माझा तो उपवास आहे आणि लगेच मी आता स्वयंपाकाला पण लागलेले आहे, कारण हे सूर्यमावळीच्या आधी उपवास सोडतात दुपारी. तर शंभूसाठी ड्रायफ्रूट लाडू पण करायचे. म्हणलं एकीकडे कुकर लावून द्यावा, म्हणजे होते पण कुकर पण. आणि मी पण सकाळपासून काय खाल्लं नाही, फक्त चहाच पिलेला होता. म्हणून सर्वात पहिल्यांदा म्हणलं कुकर लावून घेते आणि मग शंभूसाठी ड्रायफ्रूट लाडू करते. थंडीच्या दिवसात मुलाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे लाडू उत्तम आहेत, म्हणून म्हणलं शंभूसाठी थोडेसे लाडू करते, ड्रायफ्रूट लाडू. तर डाळ तांदूळ स्वच्छ धुवून कुकरला डबे लावलेले आहेत. आता कुकरचं झाकण लावून कुकर व्हायला ठेवते आणि लगेच ड्रायफ्रूट लाडू करायला घेते. कुकर लावताना किचन वाट्या पाणी झालं ते पुसून घेतलं, कारण घरता जरी किचन वाट्या असला ना तर स्वयंपाक करायला मनच लागत नाही आणि व्यवस्थित वाटत पण नाही, म्हणून आधी किचन वाटा ते पुसून घेतला कुकर लावलेला. आणि आता लगेच ड्रायफ्रूट लाडू करायला घेते. ड्रायफ्रूट लाडू करताना पण मेहनत लागते, कारण सर्व ड्रायफ्रूट कट करून घेणं. तर आता मी ते सर्व ड्रायफ्रूट घेतलेत काढून. आता याला बारीक बारीक कट करून घ्यावं लागते. खजूर पण कट करून घेतलेली आहे. सर्व साहित्य मला दाखवता नाही आलं जास्त करून, कारण मी रेसिपी पण शूट केलेली शॉर्ट व्हिडिओसाठी, म्हणून तितका काय व्हिडिओ मला शूट करता नाही आला. तर आता शंभूला भूक लागली होती, नैवेद्यासाठी थोडासा भात काढून घेतला आणि शंभूला भात दिलाय. तर इथे सगळे ड्रायफ्रूटला मी भाजून घेतले तुपामध्ये, खजूर पण भाजून घेतली, सर्व मिक्स करून लाडू घेतले करून. आता लगेच वरण पण फोडणी देत आहे मी. तर पातळ असल्यानं उपवास सोडताना तर पोट भरते आणि मला वरण खूप आवडतं, म्हणून वरण भात कर लावलं, वरण फोडणी दिली बघा आता सगळं. आणि आता भूक पण लागली होती, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नाही, कारण दुपारी उपवास सोडायचा आणि सकाळी जर काही खाल्लं ना तर मग जास्त भूक लागत नाही, म्हणून मी काहीच खाल्लं नाही. लगेच स्वयंपाकाला पण लागले. ड्रायफ्रूट लाडू करून घेतली शंभूसाठी, वरण फोडणी करून दिलं आणि पोळ्या करायला घेतल्या. आता पोळ्या करून झाल्या की लगेच देवाला नैवेद्य दाखवला. घरातल्या आधी देवाला नैवेद्य दाखवलेला आहे मी. तर तुम्ही तुमच्या मुलासाठी हे ड्रायफ्रूट लाडू करून घ्या, खूप मस्त आहे. त्यामधलं अक्रोड तेनं तर रोगप्रतिकार शक्ती वाढते लेकराची आणि खूप मदत होते त्यांना. आणि लाडूमध्ये साखरेचा वापर न केल्यामुळे खूप मस्त हे शंभूच्या तब्येतीसाठी खूप मस्त आहे. तर रविवारचा उपवास सोडला, थोडासा आराम केला. आता घरात तसाच राडा पडलेला आहे, भांडे ते सगळं, ते ड्रायफ्रूट लाडू ते गेले त्यामध्ये सर्व दिवस गेला. तर भांडे ते राहिलेत. आता काही स्वयंपाकात टेन्शन नाही, काय नाही. 4 वाजता आम्ही शंभूच्या पप्पानी मी जेवण केलेले. तर आता काही संध्याकाळी भूक नाही, काय नाही. शंभूसाठी थोडंफार काहीतरी करायला लागेल. तर भांडे ते आल्यावर करता येते. थोडंसं आता बोर व्हायले, कसं की रविवार असले की बाहेर जावटे, तर इथं जवळच थोडंसं लेकरांना खेळायचं आहे, तर तिथं जाऊन थोडंसं शंभूला खेळवा म्हटलं, थोडंसं फ्रेश पण वाटेल. थोडंसं अंग टाकलं, काय झोप काय येईना, पण थोडंसं आराम झाला, कारण दिवसभर आज लाडू ते धावपळ झाली, घरातलं कामं. आणि जेवतानीचा मला व्हिडिओ घेता नाही आला, कारण याच्यात मेमरी फुल झाली. तर मग चला, तर मग शंभूला घेऊन जाते बघत.
शंभू. कुठला आले शंभू बघू. खूप शंभू मस्त खेळायला, पण मधातच त्याला खूप जोराची ठेच लागली, तर खूप रक्त पण निघू लागलं आणि खूप रडू लागलं. म्हणून त्यांनी घरात जाऊन पटकन हळद आणि कापूस घेऊन आले. तर असा होता आमचा दिवस, पूजा, धावपळ आणि शंभूची थोडी मजा मस्ती. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.